आणि आता थेट साताऱ्यामध्ये जाणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। मंत्री छगन भुजबळ देखील तिथे पाहायला मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत। थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची 193वी जयंती आज साजरी केली जाते आणि साताऱ्यातील फुलेंच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषदेमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आता जे स्मारक आहे क्रांतीज्योती ज्योतिबाई फुलेंचं नायगावातलं जन्मावतलं, तिथं सीएम साहेब, नंतर भुजबळ साहेब, आदिती तटकरे, नंतर अतुल सावे असे 4 मंत्रीगण स्मारकाला अभिवादन करतात। आता बाहेर स्मारकाचं फुलवून नंतर इथून शिल्पसृष्टी आहे तिकडे जातील आणि मग सभेच्या ठिकाणी झाली। आता दीपप्रज्वलन करतात। जे वाडा आहे जुना, जे स्मारक राज्य स्मारक बनवलेलं आहे शासनाने, तिथे सगळं विकास करून तिथं आता हा सगळा कार्यक्रम सुरू आहे। त्यानंतर मुख्य सभेकडे जातील। आपल्याला माहिती आज 193वी जयंती आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची। आपल्याला माहिती शिक्षणाचा पाया अगदी ब्रिटिशांच्या काळात ज्यांनी घातला राज्यात नव्हे देशात, त्या सावित्रीबाई फुलेंचं हे नायगाव हे मूळ गाव आहे, जन्मगाव आहे। इथूनच खऱ्या अर्थाने मी तो शिक्षणाचा मुहूर्तमेढ रोवली गेली। म्हणूनच इथं ह्या शिक्षणाच्या जनक जे आहेत प्रणेत्या क्रांतीबाई ज्योतींना अभिवादन करण्यासाठी स्वतः सीएम आलेले आहेत। त्यासाठी आमदार जयकुमार गोरे आहेत, आदिती गोरे आहेत, नंतर रुपाली चाकणकर आहेत, भुजबळ साहेब आहेत, ही सगळे समता परिषदेचे कार्यकर्ते, थोडी सगळी मंडळी आहेत। आणि आता इथून मग पुढं गर्दी आहे आणि सगळं आता सगळे पूर्ण वाड्याची पाहणी करते आणि मग ते शिल्पसृष्टीतून जाते। तर आपण पाहतोय साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 193वी जयंती साजरी केली जाते आणि साताऱ्यातील फुलेंच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषदेमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या वाड्याची पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्यासोबतच मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत आणि खरं तर हा खूप मोठं अभिमानाचा क्षण आहे सर्वांसाठी। आपल्याला माहिती आज जन्मोत्सव साजरा केला जातोय पूर्ण राज्यभर सावित्रीबाई फुलेंचं, पण त्यांच्या मूळ गावी म्हणजे जन्मगावी जिथं त्यांचा जन्म झाला ज्या वाड्यात, त्याच वाड्यातून आता मुख्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री हे सगळे पाहणी करतात त्यांचे। आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने हे सगळं स्मारक जे आहे वाडा जुना हा एकदम जुन्या पद्धतीने विकसित केलाय, त्याचा पुनर्विकास केलाय आणि जसं जुन्या काळात फुले कुटुंबीय तिथे राहत होते, त्यांचे कुटुंबीय आई वडील होते, त्या वाड्याची सगळी पाहणी आता। बरं चंद्रकांत, सध्या त्यांच्यासोबत कोण कोण उपस्थित आहे? मंत्री छगन भुजबळ पाहायला मिळत आहेत, आणखी कोण कोण उपस्थित आहे? अतुल सावे आहेत बहुजन कल्याण मंत्री, नंतर शंभूराज देसाई आहेत पालकमंत्री, नंतर आदिती तटकरे आहेत बालविकास कल्याण मंत्री, रुपालीताई चाकणकर आहेत, जयकुमार गोरे आहेत। हे सगळे साताऱ्यातले सगळे महायुतीचे सगळे मंत्री हे सगळे हजर आहेत आणि सगळे स्मारकाची पाहणी करतात। शंभूराज देसाई सांगतात की सर्व मंत्री। बरं, आणि चंद्रकांत, यापुढे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कसा असणार आहे? इथून पुढे ते बाहेर शिल्पसृष्टी ह्याच वाड्यात
मी सगळं क्रांती ज्योतिबाई फुलेंचा आणि जो प्रवास आहे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा, इतर सामाजिक कार्याचा, त्याची शिल्पसृष्टी तयार केलेली आहे, त्याला भेट देतील. आणि त्यानंतर मग जिथं सभास्थान आहे, जिथं सभा होणार आहे, पूर्ण अभिवादन सभा, तिथं मग सगळे जातील. बरं, तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा दौऱ्यावर आहेत आणि थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची 193वी जयंती आज साजरी केली जाते आणि साताऱ्यातील फुलेंच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलेलं आहे. त्यानंतर सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषदेमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सध्या ते संपूर्ण वाड्याची पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्यासोबतच अतुल सावे आहेत, मंत्री छगन भुजबळ आहेत, मंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. आणि साताऱ्यातली ही थेट दृश्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सातारा दौरा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती आज साजरी केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलेलं आहे. आणि तिकडचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री साताऱ्यातील नायगाव मधल्या स्मारकस्थळी पोहोचले आणि त्यानंतर अभिवादन करण्यात आलं. सध्या ते वाड्याची पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ, मंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित आहेत.